हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 15 मार्च 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. सकाळी 9:17 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो आजचे श्रवण नक्षत्र आहे. उद्या पहाटे 5:56 धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो परियोग आहे. सकाळी 10:25 शिवयोगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भालोकरण आहे. सकाळी 9:17 कौलोकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 9:35 तैतिलकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीचे ती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मीन राशीत असेल, चंद्र मकर राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. आणि ती जर अशुभ असेल तर मग मात्र आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करणे गरजेचे आहे. अन्यथा शनिदेवतेची धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:48 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:47 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत झालेला आहे, तर शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेला आहे. हे दोनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगते. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प आपण सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षरात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभुराज्ञे प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठे संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सर उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे भानुवासरे श्रवण नक्षत्रे परित योगे पालो करणे एकादशी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात्र दुरित अक्षयद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9:17 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे. साखरपुडा यासाठी एकमेव मुहूर्त दिनांक 15. डोहाळ जेवण करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाही. बारसे करण्यासाठी, जावळ काढण्यासाठी तसेच गृहप्रवेश करण्यासाठी देखील एकमेव मुहूर्त दिनांक 15. मित्रांनो, मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. उपनयन करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये उपलब्ध नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 15 आणि 16. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 16. देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 15 आणि 16. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देव काळामध्ये करा. तेव्हाच आपली सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील.
आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित अथवा पंचांगधारकाचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि पूजेचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. मुहूर्ताचे मित्रांनो, अन्यथा आपल्या योग्य असा मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये पाप मोचणी एकादशी आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता मित्रांनो. सर्व नियमांचे पालन करून आपली भक्ती श्रद्धा ही भगवान विष्णूच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे. उपवास करा, उपवास वाटेल असे खाऊ नका काही, आणि मंदिरात जाऊन आपली सेवा रुजू करा मित्रांनो. मंत्र जप करा, दान धर्म करा मित्रांनो. रवी राशांतराचा पुण्य काळ सूर्योदय ते दुपारी 12:48 असणार आहे. सकाळी 9:17 घबाडी योग असणार आहे. हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे यामध्ये आपण जे काही कर्म कराल त्याचे आपल्याला चांगलेच फळ प्राप्त होईल, डबल टिबल मित्रांनो. आणि या पुण्य काळात देखील आपल्याला पुण्य आपल्या नावे जमा होईल असे काही कर्मकांड करायचे आहेत मित्रांनो. दान धर्म करा, गोरगरिबांना द्या मित्रांनो, खायला प्यायला, आणि सूर्यासंबंधी सेवा आपल्याला करायची आहे मित्रांनो. जर अर्धे आपण देत नसाल सूर्योदय, आपल्याला जमत नसेल तर हरकत नाही, पण जमत वेळ आहे पण आपल्याला वेळ काढता येत नसेल सूर्योदयाला अर्घ द्यायला, तर आपण तो अवश्य काढावा या शुभ योगापासून मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 9:17 जर आहे. जर आपल्याला नव्याने काय होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण या वेळेच्या आत करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार. तेव्हा आपण शक्यतो या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता जी रेग्युलर कामे तीच करावी, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य लिहा, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.